माझ्याकडे नाही. लगेच नंबर वगैरे विचारू नका. इथे जिभेचा पट्टा पण चेक करतो. 3-4 मिनिटं त्याच्यात लागली. त्याच्यानंतर हे काय आहे ऍक्च्युली, हे 13 आहे की 16 आहे. सो कदाचित हा प्लॅन अनसक्सेसफुल होईल. सो आपण आता आहे दवालामध्ये. दवाला नाशिकमध्ये येतं आणि वेलकम टू आपला नवीन ब्लॉग. यावेळेस आपल्यासोबत एक नवीन व्यक्ती आहे, अक्षता आजगेकर. लगेच नंबर वगैरे विचारू नका. राईट. काय बोललं त्याला, अचानक बनवलेले प्लॅन कधी फसतात पण सक्सेस पण होतो. आणि सक्सेस होईल की नाही सांगू नाही शकत. लोकांना वाटतं तू रॅप करतोय. अचानक प्लॅन बनलाय, बघू आता आपण. आता कुठे बनलाय, काय बनलाय, कसा बनलाय, कुठे चाललंय आपण, जरा सांग, माहिती दे. कृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग आहे ते. कृष्णेश्वरला चाललोय आपण. सध्या आहे आपण समृद्धी महामार्गावरती. दव्वाला इथे आपण स्टॉप घेतलाय. सकाळी 4 वाजता निघणार होतो, पण एकाला वेळ लागला. त्याला सुचवलं की आपण चालत चालत पण घड्याळ घालू शकतो. तर तो बेडवरती बसून 3-4 मिनिट फक्त घड्याळ घालत होता. हे वाला घड्याळ, तो जो उशीर होतोय ना आम्हाला, तो ह्याच कारणामुळे होतोय. त्याला फक्त ब्लॉग. आता आपण इथून 1 तासावरती आहे कृष्णेश्वर. बघू आता पोचल्यावरती. तिकडे आज संडे आहे, गर्दी असणार मजबूत. तर आपल्याकडे एक ओळख पण आहे आपली. किती ज्योतिर्लिंग झाले ते सांग. तुझे किती ज्योतिर्लिंग झालेत? 8 झाले, हे 9 आहे. हे 9 आहे. बघू आता आपल्याला दर्शन. ॲक्च्युली बरेच पॉईंट फिरणार होतो. फिरू शकतो लवकर पोहोचू फिरू शकतो पण, कारण आपल्याला एका दिवसात रिटर्न पण यायचं. बघू. सडन प्लॅन चांगले झाले तर परत एकदा बनतील, पुन्हा बनतील. बघू आता. मला तर वाटतंय की हा थोडासा, माझ्या कॅल्क्युलेशननुसार हा थोडासा इकडे तिकडे चालला आहे. तुला काय वाटतं? नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. टाइम आपण लवकर चाललोय. मला वाटतं आपण 10-11 वाजता टाइम बोललो, पण आपण पोहोचतोय तासभरात. आम्ही ठरवलंय की 4 वाजता गाडीतून निघायचं. आणि आम्ही म्हणजे मी, हे नव्हते, हे तर झोपलेले. नाही. सो चलो. आपला अजून एक मित्र आहे आपला, जयंत. हाय कर. हा यूट्यूबवरती चाललाय. कधी जाणार माहित नाही. सो नेक्स्ट अपडेटमध्ये भेटूया आपण. आपण आता एंटर करतोय छत्रपती संभाजीनगर. धुळे औरंगाबाद ना. धुळेमध्ये छत्रपती संभाजीनगर पुढे. आपण आता धुळे एक्झिट घेतलाय आणि इथून एक 15 मिनटं 20 मिनटावरती आपलं मंदिर आहे, जे की किती किलोमीटर दाखवते अजून? 15 किलोमीटर दाखवते आहे, जे आपण 25 मिनिटात पोहोचू कदाचित. आणि बघू. मौसम तर एकदम मस्त आहे, पाऊस पण नाही अजिबात. आणि सुंदर मुलगी सोबत आहे. सुंदर क्लायमेट पण आहे. स्वयंघोषित सुंदर मुलगी. अक्षरशः असं सुंदर एकदम मस्त आहे. सी तुले त्यात ती पोरगी या क्लायमेटचं खूप मूड ऑफ करते. मौसम मस्ताना. म्हणून तुम्ही सिंगल मारणार.
थोडीच आहे सिंगल बाय चॉईस सिंगल आहे. तुला काय बोलायचंय रिलेशनशिपच्या याच्यावरती? लाव ना, अरे लाव. पोचलोय ज्योतिर्लिंगला. ते आपलं प्रवेशद्वार आहे तिकडे, तिथून आपण आतमध्ये जाणार. इथे गाडी लावली आपण पार्किंग मध्ये आणि टीका सेरेमनी लहान मुलांचा काहीतरी चालू आहे इकडे. सुट्टेत तर पैसे तिरप तारप लावलं लाव 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 झाली सुरू. अरे लाव झालं नाही दाखव सूरज मस्त. तो तिकडे परत आला, त्याने परत मला टिक्का लावला आणि परत तिरकाच लावलाय. दे मी घेतो, दे मंदिरात गेल्यावर देतो तुला. दे प्रसाद गंगाजल आहे, हे बेलदूत आहे. किती झाले? हे 20 रुपयाचे पूर्ण फुलं आहेत भाऊ, 30 रुपयाचे फळ आहे, 50चा प्रसाद, 50चं गंगाजल, 150 रुपयाची पूजा आहे आणि 100 रुपयाचं कमळ आहे. भारती देवी काही मग ते इथं तुझ्यावर स्वतः आहे. स्वतः मला पुण्यावर माहिती पूजा आहे. होती. नाही व्हायला तर 1 रुपया पण देऊ नका. तुम्ही घ्या, मला तुमच्या हाताने पूजा झाली तरच पैसे द्यायचे, नाही तर पैसे देऊ नका. 1 रुपया स्टाईल त्याचे वेगळे पैसे. हे 150 सगळ्यांचं 150 वेगळं आहे. रुपयाचे आहे, 100 रुपयाची ओटी कमळ आहे, 50 रुपयाची ओटी. हे दोन्ही पार्वतीला व्हायचं ते. आता ताई अभिषेक होतो इकडे जर हे जर व्हायला तर 20 रुपयाला सुरू झालेली. कधी 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 300 रुपये गेले. कळलं पण नाही. दादा ताई करत 300 रुपये गेले. 20 रुपये आहे गर्दी आहे बऱ्यापैकी. मला नाही माहिती तुम्ही किती जण हा ब्लॉग बघणार आहे, पण इथून तुम्ही बाहेर पडलात ना की असे थोडंसं जर इकडे आलात, थोडंसं स्ट्रगल केलं तर इथे खूप चांगला फोटो येईल. इथून वरतून पण येऊ शकतो, पण नाही, पण मी तर सांगेल की इथूनच बेस्ट फोटो. खूप मस्त दर्शन झालं एकदम. आणि टिक्का पुसला गेलेला आहे अशा प्रकारे. टिक्का पुसला तरी मॅटर नाही करत टिक्का पुसला किंवा काय, पण एक किती 10-15 मिनिटात, 15-20 मिनिट जास्त 20 मिनिटात एकदम मस्त दर्शन. आणि त्यातले पाणी त्यात गाभाऱ्यात 4 ते 5 मिनिट तरी गाभाऱ्यात होतो. आणि ते पण शूट केलं आहे. आता ते टाकू की नको टाकू बघतो, टाकेनच मी तरी कदाचित. कसं आहे? एक घेतलं 50, 3 घेतले 100 रुपये. त्र्यंबकेश्वर भीमाशंकर इकडचंच द्या ना फक्त. हे घुसणेश्वर त्र्यंबकेश्वर नाशिक तिकडे जाऊ ना, कृष्णेश्वरचं दाखवा. पूर्ण हे बी घुसणेश्वर पूर्ण 12-12 सोमनाथ 12. दुसरं आहे कुठलं कृष्णेश्वरचं आहे ना. तर काय विषय? तरी आम्ही कोणाचा असं पट्टा बघितला, आम्ही आलो तर पट्टा पर्स दाखवा असं त्याच्यावर कमरेला हे बांधलं होतं, शर्ट बांधलं होतं. जिबेच्या पट्ट्याचं काय? पट्टा जिबे इथे जिबेचा पट्टा कोण चेक करतो? एकीचा करायचं आहे, एकीचा करायचं आहे. काय लोकांच्या नशिबातच मस्त आलं. काय बोलणार? माझ्या नशिबात खूप चांगलं होतं, मला डोकं पण टेकायला भेटलं, पण तुम्ही लोक दलिंदर पुढच्या पुढे टोकरी घेऊन गेले. असं पण नाही की एक बेल घेऊन जा, असं काहीच नाही. ऍक्च्युली आहे ना, एक हिच्यासाठी घेतलेलं आहे आणि एक आमच्या दोघात एक घेतलेलं, पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली माहित नाही, पण व्हेरी बॅड एक्सपिरियन्स. दोन्ही आमच्या जवळ झाले. एक कोणतरी साडी सांभाळण्यात बिझी होतं. पण
एवढी स्वयंघोषित सुंदर मुलगी साडी सांभाळण्यात बिझी बिझी होती. की बाबा घे थोडस बेल तू पण व्हा. कुठून बाहेर पड पैसे द्यायचे. मला वाटतं कोणाच्या तरी नशिबात पैसे पण नाहीये. मला नाही ना माझ्याकडे पैसे जाणार आहेत. हे तिकडे तो कुठे आहे आपला हे कुठे फंटर कुठे आपला जयंत कुठे हे काय ऍक्च्युली हे पण व्हेरी बॅड एक्सपिरियन्स. यार काय चांगलं दर्शन झालं, अजून काय पाहिजे. दर्शन चांगलं झालं. एवढ्या लोकांमुळे मला एकही फेल व्हायला भेटलं नाही. पण आयुष्यात माझं- स्त्रिया कधी माझं satisfy नशीब- झालेत आयुष्यात? माझं नशीब एवढं चांगलं की मला डोकं टेकायला भेटलं. आणि हे लोक तिथे गावात व्हिडिओ काढतात. तुझे नावाले मोठे. हा ना भाई त्याचं तर लक्ष पण नव्हतं व्हिडिओ. माझ्या बाजूला होता एक जण, त्याचा फुल मोबाईल वगैरे पाडला आणि त्याच्या बाजूला उभं राहून मी व्हिडिओ बनवतो. मला काय नाही, त्याचं लक्ष आलोच नाही. सरप्राईज. मी ब्लॉगिंग सुरू केली आहे. ही ब्लॉगिंग सध्या माझ्या एडिटिंग मध्येच आहे. एडिटिंग पुरतीच आहे, कुठे दिसणार नाही. दमली. 20 मिनिटात दर्शन झालं आणि दमली बोलते. आता साडी सांभाळायची ना मला. ये जरा माहिती दे, कसली माहिती दे. हेल्प कर जरा. हे जरा हे ठेव ना कुठेतरी बाजूला. पुढे जागा नाही. काय नाही, किती वेळ दर्शन झालं, कसं झालं ते तर सांगितलं, तरी पण परत एकदा सांग. आपण पुढे चाललो, आता पुढचा प्लॅन काय आहे. महाराजांनी दिली मला एक टपली. चालू आहे. पडायला गेलो बरोबर इथे सापडलो. म्हणजे हे एलोरा केव्हचं चाललंय. इथून 1 किलोमीटरला 800 मीटर दाखवतंय. 1 किलोमीटर बघ. आणि रविवारचा दिवस, लॉंग विकेंड हे लगारला. लॉंग विकेंड असून सुद्धा गर्दी नव्हती अजिबात. म्हणजे आता काय आहे याच्यात, आपल्याला भाग्य म्हणायचं आपलं की काय म्हणायचं, की म्हणजे देवाने आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलंय की Oh my God. म्हणजे आणि एकदम छान दर्शन. 20 चांगलं मिनिटात दर्शन. ज्योतिर्लिंग, 20 मिनिटात दर्शन. गर्भगृहामध्ये शिवलिंगावरती टच, जॉनी लिअर. स्पर्श दर्शन. त्यात व्हिडिओ प्लस काढायला आतमध्ये उभे होतो आम्ही बराच वेळ. ती एनर्जी फील केली तिकडची. आणि टी शर्ट वगैरे काढावी लागते, मेन गोष्ट. ते आतमध्ये कपडे हा ते पुरुषांना का कमरेवरील कपडे काढावे लागतात, परिधान केलेले कपडे. एवढं मस्त वाटलं ना. आता आम्ही चाललोय एलोरा केव्हजला. अजंता नाही, वेरूळ लेणी, सॉरी. मॅप टाका कोणतरी. अरे हा इथून बाहेर पडलास ना, बघ इथून बाहेर पडलास ना की लेफ्टला जो रस्ता जातो ना तो डायरेक्ट तिकडे, इथेच केव्ह आहेत. 5 तासाचा प्रवास करून आम्ही मुंबईवरून आलो. सकाळी 4 वाजता आम्ही निघालेलो मुंबई सेंट्रलवरून. 5 नाही नाही. आम्ही आधी निघालो. ऍक्च्युली आम्ही 3:57 पण निघू शकलो असतो, पण एक जण अरे पण तू एक जण घड्याळ घालत होता. किती वेळा रिपीट बेड वरती बसून एक जण घड्याळ घालत होता. त्याला ते 3-4 मिनिटं त्याच्यात लागली. त्याच्यानंतरला मी त्याला आयडिया दिली की अरे तुझे घड्याळ घालतोस ते तू चालत चालत पण घालू शकतो. त्याच्यानंतरला तो उठला. नाही 5 मिनिटं झाले असते. नाहीतर आम्ही आता त्याच्यानंतर त्याच्या 5 लक्षात आलं मिनिट की अरे हो. त्याच्यानंतर त्याला लक्षात आलं की आपण नाही, सूरज बरोबर बोलतोय. मग भाऊ खाली त्याच्यानंतर उतरले. आम्ही टॅक्सी पकडली. टॅक्सी केली तिथून मुंबई सेंट्रलवरून. स्वयंघोषित सुंदर मुलीला पिक केलं आणि तिथून मग आम्ही सांताक्रूजला आलो. सांताक्रूजला आपल्याला एक नवीन मित्र भेटला, जयंत. सरनेम काय तुझं? पाटणकर. जयंत वाटणकर. ए पाटण. बाय मिस्टेक. जयंत कट करूया, कंटेंट कर. जयंत सरनेम काय तुझं? पाटणकर. जयंत पाटणकर आपल्याला भेटला. वाटणकर. काय परत फुल कॉन्फिडन्स. वाटणकर. काकू कुठे का? मी तर टेक 2 घेतलेला काकू जयंत, आधीच काकू सांगतो. कुठे का ना? हा, आणि सगळ्यात मोठा स्कॅम, तुम्ही जर इकडे आलात ना, प्रवेशद्वाराच्या इथेच आहे ना, मी तुम्हाला सांगतो, इथे ह्या सगळ्या काकू विकत नाही, ह्या 20 रुपयापासून सुरुवात करतात. कोणती पण स्टॉलला घेऊन जाईपर्यंत 250 रुपये फी. कोणती पण पाटी, फुलाची पाटी टेकवतात. काय बोलतात त्याला, वाटा काहीतरी टेकवतात आणि बोलतात 20 रुपये, 20 रुपये, फक्त 20 रुपये. आता 20 रुपये बोलल्यावरती कोण पण लगेच घेतं ना. आणि मग 20 रुपयाच्या नंतरला
5 पावलं पुढे चालल्यावरती कधी 250 होतात कळत पण नाही. 300 झाले. सॉरी 300 आणि वरचे 11 तर माहिती पण नाही कसले. पण ते माफ करतात हा. खूप त्यांचं मन एवढं मोठं आहे की ते 11 रुपये माफ करतात. आणि 20 रुपयाची फुलं घेतली त्याच्यानंतरला मग 30 रुपयाची त्यांनी फळं टाकली अजून त्याच्यात. एक केळफूल टाकलं. प्र- एवढी पाव- फुलं त्यात एक केळफूल. पावलावरती कसं ते वाढत गेलं ना सांगतो. 20 रुपयाची फुलं पहिलं आम्हाला दिली फुलं, आम्ही खुश बोललो 20 रुपयात एवढी टोकरीवरून फुलं देत आहेत, चांगली गोष्ट आहे. नंतर एक पाऊल पुढे गेलो 30 रुपयाची फळं दिली. त्याच्यानंतरला गंगाजल दिलं 50 रुपये. 50 रुपयाचं, हा 50 रुपये. ते झाले 100 रुपये. ओटी 50 रुपये त्याच्यानंतर ओटी 50 रुपयाची झाले 150 रुपये. परत त्याच्यानंतरला केळफूल ते 100 रुपये. प्रसाद दिला केळफूल दिलं ते 100 रुपये, ते झाले 200. प्रसाद दिला 50 रुपये. तो प्रसाद होता 50 रुपयाचा. आणि 50 रुपयाची ती ओटी याची त्याच्यात काय ते छोटस असं ओटी समजून ओटी समजून जाईल म्हणजे ते बांगडी अगरबत्ती वगैरे असतं ना ते सर्व अत्तर वगैरे बारीक कापड. ते. हे झाले 300. आता 300 झाले तर 300 घ्यायचे ना. 311 बोलतात. 311 त्यांना विचारले 11 कसले वरचे, मग ते बोलतात 11 रुपये. डायलॉग आठवला. नका आता देऊ तुम्ही 11 रुपये. मला तो डायलॉग आठवला. आता 300 झाले तर 300 घ्यायचे ना, पण इतकी बसती तो देखो. इन्होंने 300 ले लिया. नंतरला मग आम्ही थोडंसं त्यांना बोललो वगैरे, खूप प्रेमाने बोललो. आता प्रेमाने बोललो म्हणजे समजून जावा. ज्या प्रेमाने अक्षता बोलते त्या प्रेमाने बोललो. आणि माझं प्रेम तुम्हाला माहितीच आहे. आणि ज्यांना माहिती अक्षताचं प्रेम त्यांना माहिती आहे. मग नंतरला शेवटी मग त्यांनी 11 रुपये कमी केले खूप मोठ्या मनाने, आणि आम्ही पण खूप मोठ्या मनाने 22 रुपये कमी दिले त्यांना. मिसलेनियस 11 रुपये जे लावले होते ते मिसलेनियसली कमी केले. जीएसटी प्लस वॅट. आणि मग शेवटी 600 रुपये दिले. थोडीशी मचमच झाली तिथे. मचमच पण काय आता ते फसवल्यासारखंच झालं ना शेवटी. 20 रुपये करून स्टॉल पर्यंत घेऊन जातात. हा. आणि मग तिथे गेलं हे 50 मॅडम, हे 50 अर्धवट ओटी नेऊ नका, ए 50. आणि मग तिथे थोडासा वेळ गेला. तिथून मग आम्ही पार्किंग मध्ये आलो. आत्ता पण आम्ही गाडीमध्ये आहे. मला नाही माहिती कोणी मॅप टाकलाय वेरूळला जाण्यासाठी. सगळे फुल कॉन्फिडन्स. हो टाकलाय पोचलं आपण पोचलं फक्त 230 मीटर वरती. आता आपण वेरूळ मध्ये गेल्यावरती तिकडे मस्ती करू. सो आपण आता इकडे वेरूळ लेणीच्या इथे आलो आहे. आणि ही किती क्रमांकाची होती, किती नंबरची होती? 13 आहे की 16 आहे? 16A नंबरची वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून हिला घोषित केलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि आपण निघालो तिकडून कृष्णेश्वर मंदिराच्या तिथून. ते तिकडे आपल्याला दिसतंय बघा ते टोक मंदिराचा. कुठे आहे? इथे. तिथून आपण निघालो. इथे आपण तिथून एक 800 मीटरचाच पट्टा आहे. आणि इकडे कुठेतरी आपण गाडी पार्क केली आहे. हे मेन आपलं तिकीट काउंटर आहे. 40 रुपयाचं तिकीट आहे. आणि तिकीट काढून मग शेवटी थोडंसं तिथून असं चालत वगैरे आलं तिथून. आणि हा असा पूर्ण रस्ता आहे जो त्या साईडने एक 5 ते 10 मिनिटात आपण वरती तिकडे पोहोचतो. वर्ल्ड हेरिटेज मध्ये ना. आणि तिथून मग गाईड हायर केला असता. गाईडचे जर तुम्हाला फक्त ह्या मंदिराची माहिती हवी असेल तर 1,500 वगैरे घेतात. ॲक्च्युली ग्रुपच्या हिशोबाने असतं. जास्त जण असतील तर कदाचित जास्त पण करत असेल, माहीत नाही. पण पूर्ण टूर जर तुम्हाला करायची असेल तर 2,500 वगैरे आहे. आणि आता वरती आलो, वरतून फोटो वगैरे काढले. आता आपण जाऊया मंदिरात बघूया काय काय आतमध्ये. खाली जायचं ना आपण, फिरूया ना थोडंसं अर्धा तास. उदास मित्र मंडळ हिल घालून आली आहे फिरायला. मी मंदिराच्या हिशोबाने आलेली. स्वयंघोषित सुंदर मुलगी. मी मंदिराच्या हिशोबाने आलेली. तुम्ही मला डोंगर चढवले. डोंगर पण किती? आपण 10 मिनिटात तर चढलो. अरे पण मंदिराच्या हिशोबाने मी साडी घालून आले. मी डोंगराच्या हिशोबाने नाही घालून आले. चांगले फोटो किती चांगले ते माहिती आहे. खाली खूप चांगले फोटो काढतो मी. चल. झाले म्हणजे सकाळी खूप चांगले फोटो काढले. 2-4 बस आणि हा जयंत आपल्या सोबत इथे 3 ते 4 वेळा आलाय. तो इथे लेणीला फर्स्ट टाइम आलाय. मंदिराच्या पुढे एक पाऊल नाही टाकलं त्याने कधी. त्याला फक्त तिथे मंदिरातच जायचं होतं. हा एकदम घाईघाई मध्ये आले होते स्टार्टिंग. चला. लेट्स गो.
स्किनसाठी सगळं चांगलं आहे काही कळशीत कळशी. काय नाही पण मी तर बघतो ना माझा मी घरीच बसलो असतो पण जाऊन सो आम्ही सध्या आलो आहे देविका मकबरा बघायला. जे की मी सकाळी बोललेलो की कदाचित हा प्लॅन अनसक्सेसफुल होईल, सक्सेसफुल होणार नाही. फुल कॉन्फिडन्समध्ये बोललेलो आणि झाला. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आम्ही ज्योतिर्लिंग केलं, आम्ही वेरूळ लेणी फिरलो, एकच फिरलो पण फिरलो जे फिरायचं होतं ते. आणि देविका मकबरा जस्ट एक बघायचं होतं, ते पण बघितलं टाईमपास म्हणून 5 मिनटात फिरून आलो. आणि आता बॅक टू डेली रुटीन. इथून जाणार आता समृद्धी महामार्गाने पुन्हा एकदा रिटर्न आपल्या घरी. आणि हे भादर जातील रत्नागिरी. सो हा होता ब्लॉग. पुढे काय एक्सायटेड असेल तर